नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन या प्रकरणाचा स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. यापूर्वीचे प्रथमचे 3 स्वाध्याय त्याचबरोबर विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1चे सर्व स्वाध्याय तुम्ही अभ्यासले असतीलच आणि जर अभ्यासले नसतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते तुम्ही जरूर अभ्यासा. चला तर मग पाहूया पहिला प्रश्न. खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा. आता या ठिकाणी अन्नसाखळी दिलेली आहे पहा. नाकतोडा, साप, भातशेती, गरुड आणि बेडूक. तर ही अन्नसाखळी क्रम बदलून दिलेली आहे, ती आपण क्रमशः लिहूया. तर क्रमाने काय येईल पहा. पहिल्यांदा भातशेती. भातशेतीमध्ये काय असतात तर नाकतोडा. नाकतोड्यानंतर बेडूक, साप आणि शेवटी गरुड. तर हा क्रम आता बरोबर आहे. वरील अन्नसाखळी भूपरिसंस्थेतील आहे. भूपरिसंस्थेत अनेक प्रकारचे जैविक घटक असतात, जसे कीटक, पक्षी, सस्तन प्राणी इत्यादी. आता उदाहरणार्थ भातशेती म्हटले आहे, याचा अर्थ ही परिसंस्था किनारपट्टीच्या जवळपास असावी, कारण भातशेतीसाठी भरपूर पाणी लागते. भाताच्या शेतात पाणी साठलेले राहते, त्यामुळे तेथे बेडूक वास्तव करतात. वरील अन्नसाखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत. प्राथमिक भक्षक नाकतोडा हा कीटक आहे. द्वितीय भक्षक बेडूक, तृतीय भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे. या प्रत्येक पोषण पातळीवरच्या जैविक घटकांवर जीवाणू, कवक तसेच इतर कृमी विघटक म्हणून कार्य करतात. या परिसंस्थेत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपातून ते थेट गरुडापर्यंतच्या पोषण पातळीत हस्तांतरित होते. आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवारी मिळालेली आहे. या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. पहा प्रश्न पुन्हा एकदा ऐका. आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे. या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर पाहूया. जसजशा नव्या पिढ्या निर्माण होतात तसतशा जुन्या पिढ्या नष्ट होत जातात. आपल्या आधीच्या पिढीने जे काही पृथ्वीवर उत्पात घडवून आणले त्यामुळे पृथ्वीच्या जीवसृष्टीवर भीषण परिणाम घडले आहेत. मुळात असलेले सजीव, त्यांच्यात असलेल्या आंतरक्रिया आणि परिसंस्थेतील वास्तव्य यांचा समतोल मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि विकासाच्या भ्रामक कल्पनांनी नष्ट केला आहे. औद्योगिकरण, नागरीकरण, जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या अनेक अन्नसाखळ्या आणि अन्नजाळी खंडित झाली आहेत. मानवाच्या अफाट लोकसंख्या वाढीमुळे आणि त्यांना लागणाऱ्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजांसाठी इतर परिसंस्था जपणे हे कोणाच्याच लक्षात आले नाही. परिणामी जी पृथ्वी आपल्या पूर्वजांनी आपल्या स्वाधीन केली तिचे संपूर्ण नुकसान करून आपण ती नव्या पिढीच्या स्वाधीन करीत आहोत. हा विकास शाश्वत नाही. नैसर्गिक साधनसंपदांचा अवाजवी उपयोग केल्याने पुढच्या पिढ्यांना अशा संपदा उपलब्ध होणार नाहीत. उदाहरणार्थ जीवाश्म इंधने, विविध धातू इत्यादी. आजच्या पिढीच्या पूर्वजांनी पर्यावरणाला ओरबाडून घेतल्यामुळे हवामान बदल, प्रदूषण, दुष्काळी परिस्थिती अशा अनेक समस्यांना पुढच्या पिढीला तोंड द्यावे लागेल. म्हणून आपण आपल्या पूर्वजांकडून केवळ ही पृथ्वी वारसा हक्काने मिळवलेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीसाठी देखील टिकवून ठेवायची आहे. यालाच शाश्वत विकास असे म्हटले आहे. आपल्याला पृथ्वी पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, या पर्यावरणाच्या प्रकरणामधील प्रश्नांची उत्तरं अत्यंत सोपी आहेत. तुम्ही 1-2 वेळा ऐकली, वाचली तर तुम्ही ती व्यवस्थित लिहू शकणार आहात.
पुढील प्रश्न आहे, टिपा लिहा. पर्यावरण संवर्धन. पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांचा विपरीत परिणाम सर्व सजीवांवर होत असतो. हे जीव टिकवण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे सरकारने केले आहेत. काही आंतरराष्ट्रीय करार देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना देखील त्यात कृतिशील आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रॅम म्हणजेच UNEP ची स्थापना करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनामध्ये लोकसहभाग खूप आवश्यक आहे. यासाठी जनजागरण करणे महत्त्वाचे आहे. शालेय शिक्षणापासूनच ही पर्यावरणस्नेही मूल्ये रुजवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य आणि रास्त विनियोग करणे हा सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न आहे. पुढील टीप आहे, बिश्नोई चिपको आंदोलन. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी किंवा खेजडली हे गाव आहे. या गावाचे नाव तेथे असणाऱ्या खेजडी वनस्पतीवरून घेण्यात आलेले आहे. येथे प्रथम बिश्नोई समाजाचे आंदोलन झाले होते. खेजडली या गावात सर्वप्रथम चिपको आंदोलन सारखे आंदोलन इसवी सन 1738 साली झाले होते. तेथील ग्रामस्थ अमृतादेवी हिच्या पुढाकाराने गावातील 363 बिश्नोई मंडळींनी वृक्षतोड थांबवण्यासाठी प्राणार्पण केले होते. या गावात खेजडी या वनस्पतीची बरीच झाडे होती. या झाडांना बिश्नोई समाज पवित्र मानतो. अमृतादेवी म्हणाली, एक झाड वाचवण्यासाठी एक मुंडके उडाले तरी हरकत नाही, तेही योग्यच असेल. अमृतादेवीला व तिच्या असू, रत्ना व भागूबाई या तिन्ही मुलींना राजाच्या माणसांनी झाडे तोडण्याच्या कुऱ्हाडीनेच मारून टाकले. ही बलिदानाची बातमी ऐकून 83 गावातले लोक जमा झाले. 363 लोकांनी झाडांना मिठ्या मारून बलिदान केले. अबोल वृक्षांसाठी लोकांनी हौतात्म्य पत्करले. राजाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. बिश्नोई समाजाच्या सन्मानार्थ जोधपूरच्या महाराजा अभय सिंग यांनी माफी मागितली आणि वृक्ष व अन्य जीवन संरक्षित ठेवण्याचे कबूल केले. 20व्या शतकातील उत्तर प्रदेशातील चिपको आंदोलन देखील याच आंदोलनाची प्रेरणा घेऊन झाले. पुढील टीप आहे, जैवविविधता. निसर्गामध्ये एकाच जातीच्या सजीवांमधील वैयक्तिक व अनुषंगिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार आणि विविध प्रकारच्या परिसंस्था अशा संपूर्ण सजीवसृष्टीमुळे त्या प्रदेशाची जैवविविधता ठरते. ही जैवविविधता 3 पातळ्यांवर असते: अनुषंगिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्था विविधता. यांचा अर्थ अनुक्रमे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता, एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या प्राण्यांमधील किंवा वनस्पतींमधील विविधता आणि प्रत्येक प्रदेशातील परिसंस्थांनी विविधता असा असतो. मानवाच्या विकासाच्या अनेक कृती जैवविविधतेला धोका पोहोचला आहे. ही जैवविविधता टिकवायची असेल तर आपल्याला खास प्रयत्न करावे लागतील. जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये उभारणे, राखीव जैवविभाग घोषित करणे, विशिष्ट प्रजातींच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प राबवणे असे प्रयत्न करणे आवश्यक आहे. पुढील टीप आहे, देवराई. देवराई म्हणजेच सॅक्रेड ग्रोव्ह. समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे क्षेत्र म्हणजे देवराई. हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणी जंगलतोड, शिकार अशा क्रिया करत नाही. हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले अभयारण्यच असते. सरकारचे वन खाते देवराईचा सांभाळ करीत नाही.
परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो. भारताच्या पश्चिम घाटात खूप देवराया आहेत. शिवाय संपूर्ण भारतात दाट जंगलांच्या देवराया आढळतात. पुढील टीप आहे आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन. पर्यावरणात अनेक वेळा काही भयंकर धोकादायक घटना घडतात. त्यांना आपत्ती म्हणतात. नद्यांना येणारे पूर, ओला व कोरडा दुष्काळ, वादळे, भूकंप, ज्वालामुखी या काही प्रमुख नैसर्गिक आपत्ती होत. मानवावर अचानक ओढवलेली संकटे होत. या घटनांमुळे पर्यावरणात आकस्मिक परिवर्तन घडून येते. तसेच अशा विध्वंसक घटनांपासून पर्यावरणाला हानी पोहोचते. पर्यावरणातील साधनसंपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करताना देखील पर्यावरणाला हानी पोहोचते. त्यातून अचानक व मानवाच्या नकळत काही आपत्ती ओढवतात. त्यांना मानवनिर्मित आपत्ती म्हणता येईल. आपत्ती लहान असो वा मोठी, आपत्कालीन असो वा दीर्घकालीन, त्यावर मात करणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रभावी आणि परिणामकारक असणे गरजेचे आहे. लोकसहभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यांचे नाते फार जवळचे आहे. आपत्ती टाळणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता मिळवणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती ओढवल्यानंतर प्रथम त्या आपत्तीमुळे होणारे नुकसान कमीत कमी कसे होईल या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपत्ती या नियोजित नसतात, परंतु योजनाबद्ध प्रयत्नांनी त्यांचे निवारण होऊ शकते. आपत्कालीन व्यवस्थापन म्हणजे शास्त्रीय, काटेकोर निरीक्षणाने व माहितीच्या पृथक्करणाने आपत्तींना सामोरे जाण्याची क्षमता मिळवणे व त्यात वेळोवेळी वाढ करणे. जसे की आपत्ती प्रतिबंधात्मक योजना, निवारण व पुनर्वसन आणि पुनर्निर्माण अशा अंगांचा विचार होऊन त्याचा कृती आराखडा तयार करणे व या सर्व गोष्टींची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे म्हणजेच त्याचे व्यवस्थापन करणे. पुढील प्रश्न आहे प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे. हे कसे पटवून द्याल ते लिहा. उत्तर पाहूया. प्रदूषण या मानवनिर्मित समस्येचे अनेक प्रकार आहेत. हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक असे विविध प्रकारचे प्रदूषण पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी होत असते. प्रदूषित पदार्थांचा विपरीत परिणाम हा सर्व सजीवांवर होतो. सजीवांचे अस्तित्व त्यामुळे धोक्यात येते. जर प्रदूषणावर मात केली तर हेच सजीव जगू आणि टिकू शकतील. प्रदूषणाला आळा घालणे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणे यातून पर्यावरणाचे आपसुकच व्यवस्थापन होत असते. उदाहरणार्थ, प्लास्टिक इतस्ततः टाकण्यापेक्षा त्याचे योग्य नियोजन करून पुनर्चक्रीकरण केल्यास प्लास्टिक प्रदूषण थांबेल. शिवाय प्लास्टिकच्या कचऱ्याने जलाशयातील आणि जमिनीवरच्या सजीवांची हानी होणार नाही. प्लास्टिकचे योग्य व्यवस्थापन केले तर या सजीवांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकते. पुढील प्रश्न आहे पर्यावरण संवर्धनाबाबत तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल आणि कसे? ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी पर्यावरणाच्या कोणत्या समस्या आहेत त्यांचा आधी आपण अभ्यास करू. या समस्यांवर काही उपाय करून त्यांची व्याप्ती कमी करणे हे महत्त्वाचे आहे. झाडे लावणे आणि झाडे जगवणे हा सर्वात सहज आणि सोपा उपक्रम आहे. त्यासाठी वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेऊ. देशी झाडे आणि प्रदूषण, नागरीकरण इत्यादी परिस्थितीला तोंड देणारी झाडे लावण्याचा प्रयत्न करू. घनकचरा व्यवस्थापन करणे हे एक महत्त्वाचे कार्य आहे. घरातून, शाळेतून, परिसरात कचरा फेकणे हे पूर्णपणे बंद केले पाहिजे. त्यासाठी आपल्या घरातच किंवा वसाहतीत ओला व सुका कचरा वेगवेगळा करणे हे करू. त्यासाठी लोकसहभाग आवश्यक आहे. प्लास्टिक वापरावर नियंत्रण करण्यास लोकांना भाग पाडणे हा एक महत्त्वाचा प्रकल्प ठरू शकतो. जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणे हे देखील महत्त्वाचे आहे.
कारण त्यामुळे कार्बनचे प्रमाण वाढून हवामान बदल होत आहे. म्हणून थोड्या अंतरासाठी चालत जाणे, सायकलचा वापर करणे, सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय स्वीकारणे या बाबींबद्दल जागरूकता निर्माण करता येईल. आजूबाजूच्या पशुपक्ष्यांची काळजी घेणे, त्यांना अन्न आणि पाणी पुरवणे, त्यांनाही आपल्याबरोबरच जगण्याची संधी देणे हे काम करू. पर्यावरण संवर्धनाच्या माहितीचा प्रचार व प्रसार करू. या आणि अशा छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणे आपल्याला सहज शक्य आहे. पुढील प्रश्न आहे, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा. पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात. यात काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध अंतर्क्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात. मानवाच्या कृती जसे जंगलतोड, औद्योगिकरण, नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक परिणाम करतात. नैसर्गिक आपत्तींमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो. उदाहरणार्थ भूकंप, चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ अशा कारणांनी पर्यावरणावर परिणाम होतो. पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःला हवे तसे बदल करायला सुरुवात केली. इतर प्राण्यांच्या तुलनेत मानवाकडे बुद्धी, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्ती होती. या गुणांमुळे त्याने इतर सर्व सजीवांवर प्रभुत्व प्रस्थापित केले. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या साधनसंपत्तीचा त्याने बेसुमार वापर केला. विकासाच्या नावाखाली मानवाने निसर्गाचा विनाशच जास्त केला. त्यामुळे प्रदूषणासारख्या अनेक पर्यावरणीय समस्या वाढत गेल्या. परिसंस्थांचा समतोल बिघडवला गेला. मानवाव्यतिरिक्त दुसरा कोणताही सजीव असे काहीही करू शकत नाही. हे सजीव निसर्गाचे कायदे मानणारे असतात. त्यामुळे पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे ठरते. पुढील प्रश्न आहे, जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा. जैवविविधता 3 पातळ्यांवर दिसते. या पातळ्या पुढील प्रमाणे आहेत: अनुवांशिक विविधता, प्रजातींची विविधता आणि परिसंस्था विविधता. अनुवांशिक विविधता म्हणजे एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता. प्रत्येक प्राणी किंवा माणूस एकसमान नसतो. थोडे थोडे वेगळेपण प्रत्येकात असते. प्रजाती विविधता ही एकाच प्रदेशात एकाच प्रजातीच्या सजीवांमध्ये आढळून येते. प्रजाती विविधतेमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. परिसंस्था विविधता म्हणजे निरनिराळ्या प्रदेशातून दिसून येणारा परिसंस्था होय. प्रत्येक प्रदेशातल्या अनेक परिसंस्थात प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव व अजैविक घटक वेगवेगळे असतात. एखाद्या प्रदेशातील सजीव आणि त्याचा अधिवास आणि पर्यावरणातील फरक यांच्या संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. अर्थात नैसर्गिक व मानवनिर्मित अशा देखील 2 स्वतंत्र परिसंस्था असतात. पुढील प्रश्न आहे, जाधव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणास काय बोध मिळतो? जाधव मोलाई पयांग हा तसे पाहिले तर सामान्य आणि गरीब माणूस. केवळ कामगार असलेल्या पयांगना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यांची जाण होती. यासाठी त्यांनी एकट्याच्या हिमतीवर 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केले. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. यावरून साध्या माणसाला देखील हा चमत्कार करता येतो हे दाखवले. अनेक माणसे मिळून अख्खे जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते. हे महत्त्वाचे सत्य जाधव मोलाई पयांग यांच्या गोष्टीतून आपल्याला समजते. पुढील प्रश्न आहे, जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण जगात 34 स्थळांची जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद केली गेली आहे.
ही क्षेत्रे एकेकाळी पृथ्वीच्या 15.7% एवढ्या भागावर होती. आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाली आहेत. सध्या फक्त 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. या एकूण जागतिक स्तरावर 50% आहेत. पश्चिम घाट, आसाममधील मानस अभयारण्य आणि सुंदरबन अभयारण्य ही भारतातील संवेदनक्षम क्षेत्रे आहेत. भारतातील 135 प्राणी प्रजातीपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजातीही आढळून येतात. जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. पुढील प्रश्न आहे, प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत? त्यांना कसे वाचविता येईल? प्राणी आणि वनस्पतीच्या असंख्य प्रजाती नैसर्गिक तसेच मानवनिर्मित कारणांनी धोक्यात येतात. नैसर्गिक कारणांपैकी भूकंप, हवामान बदल, पूर, वणवे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे झालेली अन्न पाण्याची कमतरता अशी काही ठळक कारणे आहेत. मानवनिर्मित कारणात शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात स्वतःच्या वसाहती बांधणे, धरणे बांधणे, रस्ते तयार करणे या व अशा सर्व कारणांसाठी जंगलांचा नाश करणे, प्रदूषण, औद्योगिकरण, मानवाचा लोकसंख्या विस्फोट अशा काही कारणांचा समावेश होतो. या प्रजाती वाचवण्यासाठी शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ अनेक उपाय करतात. यात अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून एखादे जैवसमृद्ध क्षेत्र घोषित करण्यात येते. तसेच संवेदनक्षम क्षेत्र या ठिकाणी प्रजाती आणि जातींची विशेष काळजी घेतली जाते. निरनिराळ्या कायद्यांनी आणि त्यांच्या उपकलमांनी अन्य जीव आणि वनस्पतींना संरक्षण दिले जाते. प्राणी आणि वनस्पतींना इजा करणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षाही दिली जाते. पुढील प्रश्न आहे, खालील चिन्हसंख्येत काय सांगतात? त्या आधारे तुमची भूमिका लिहा. आता या चिन्हसंकेतामध्ये कपात, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण या प्रक्रिया दाखवलेल्या आहेत. नैसर्गिक साधनसंपदेचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून समजते. पहिल्या चिन्हावरून म्हणजेच वरती दिलेल्या चिन्हांवरून नैसर्गिक साधनसंपदाचा विनियोग योग्य प्रकारे हवा हे समजते. जितके शक्य असेल तितके चंगळवाद टाळण्याचा प्रयत्न करावा. हे चिन्ह काय दाखवते तर पाणी वाचवा हा संदेश माणसाला देते. पाण्याची समस्या सगळ्याच गावात शहरात आहे. गावामध्ये तर पाण्याच्या तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. कृषी उत्पादनावर देखील याचा गंभीर परिणाम होतो. म्हणून पाणी वाचवा हा संदेश सर्वदूर पोहोचणे योग्य आहे. या ठिकाणी दिलेल्या आकृतीमध्ये सौर ऊर्जेची कास धरा हा संदेश आपल्याला मिळतो. सौर ऊर्जा ही नूतनीकरणक्षम ऊर्जा असल्याने आणि आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर असल्याने आपल्याला या पर्यायाचा विचार केला पाहिजे. सौर ऊर्जेच्या वापराने आपण प्रदूषणकारी जीवाश्म इंधनांचा वापर टाळू शकतो. थँक्यू.